खोक्यांचे पुनर्वसन झालेच पाहिजे. सांगलीतील अनधिकृत खोक्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. सांगली निसर्गचक्रात जगण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, मग तो सामान्य खोकीधारक असो किंवा लाखो रुपयांची गुंतवणूक करणारा दुकानदार. मात्र सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्राची ओळख खोक्यांचे शहर म्हणून होणे ही दुर्दैवी बाब आहे, असे परखड मत नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांनी व्यक्त केले आहे. प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावेळी राष्ट्रपतींच्या दौऱ्यानिमित्त शहरातील 70 ते 80% खोक्यांचे पुनर्वसन करण्यात आले होते. मात्र उर्वरित 20 ते 30% पुनर्वसन अद्याप रखडलेलेच आहे. विशेष म्हणजे महापालिका अस्तित्वात आल्यापासून नवीन परवाने, लायसन्स देणे बंद असतानाही शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात नवीन खोकी येतात कुठून? हा संशोधनाचा विषय असून याबाबत अनेक वर्षांपासून पाठपुरावा करूनही मनपा प्रशासन याकडे हेतुपुरस्सर कानाडोळा करत असल्याचा आरोप साखळकर यांनी केला आहे. आयुक्त सत्यम गांधी यांच्या कारवाईवर मतमतांतरे. सध्याचे आयुक्त श्री सत्यम गांधी यांनी अतिक्रमण हटाव मोहिमेबाबत धाडस दाखवले असले तरी त्यांच्या कारवाईबाबत शहरात उलटसुलट चर्चा आहे. प्रशासन केवळ गोरगरिबांच्या खोक्यांवर हातोडा चालवते आणि धनदांडग्यांच्या अतिक्रमणांना अभय देते का, असा सवाल आता उपस्थित होत आहे. नागरिक जागृती मंचच्या प्रमुख मागण्या. 1. आधार लिंकिंग व सर्व्हे. पुनर्वसन झालेल्या सर्व खोकीधारकांचे परवाने आधार कार्डशी लिंक करून सखोल सर्व्हे करावा. 2. एक कुटुंब एक खोका. एका कुटुंबाच्या नावावर एकच खोका असावा. जे मालक महिन्याला 20 ते 30 हजार रुपये भाडे घेऊन 10 ते 10 खोकी चालवत आहेत, त्यांची चौकशी करून त्यांचे परवाने तात्काळ रद्द करावेत. 3. रस्ते मोकळे करा. रस्त्यांवरील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या खोक्यांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करून रस्ते रहदारीसाठी मोकळे करावेत. प्रशासनाला निर्वाणीचा इशारा. जर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या गंभीर प्रश्नावर ठोस तोडगा काढणार नसतील तर शहरात जिथे जिथे मोकळी जागा आहे तिथे सर्वांनाच खोकी उभी करण्याची परवानगी द्यावी, असा संतप्त पवित्रा सतीश साखळकर यांनी घेतला आहे. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.